मुलगा एवढा छोटा हा किडनॅप केला तर पैसे नाही. लातूरचा विषय आहे नाही आपल्या पिंपरीत त्यावेळेला तो मुलगा रेल्वेतनं बॅग विकली पैसे द्या. त्यात माझं किती सांगितलं होतं मी टाकतो नाही तुम्ही पैशाची बॅग टाकायची कुठं ठिकाण नाही काय. सर्वाला माझा मानाचा जय महाराज. मित्रांनो, काल आपण पाहिलेलं आहे माजी मंत्री उभाटा पक्षाचे उमेदवार या ठिकाणी दिलीपरावजी सोपल साहेब यांनी पत्रकार परिषद अति तातडीची घेतली. यापूर्वी अनेक लोकांवर त्यांच्या समाजाच्या लोकांवर कारवाई झाल्या, परंतु त्यांना कधी अति तातडीची पत्रकार परिषद घ्यावी लागली नाही. परंतु कालची पत्रकार परिषद पाहिल्यानंतर मला या ठिकाणी या थोर व्यक्तिमत्वाची कीव आली. ही व्यक्ती मी म्हणतो त्या पद्धतीनं कुणाचीही नाही, समाजाची नाही, जनतेची नाही आणि जवळच्या कार्यकर्त्याची सुद्धा नाही आहे. मित्रांनो, या ठिकाणी काल ज्या वेळेला पत्रकार परिषदेमध्ये जे व्यक्तिमत्व बसली होती, एक माननीय जाधव ॲडव्होकेट होते, अत्यंत चांगलं व्यक्तिमत्व आहे. दुसरं स्वतः साहेब होते आणि साहेबाच्या डाव्या बाजूला एक काँग्रेसचे नेते या ठिकाणी ॲडव्होकेट जीवनदत्त आरगडे होते. मला या ठिकाणी हसायला यायला लागलं. ज्या व्यक्तीमुळं नागेशांना अक्कलकोटेवर कारवाई झाली, ज्या व्यक्तीच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली, ती व्यक्ती मांडीला मांडी लावून पत्रकार परिषद घेते, याचा मी निषेध करतो. विथ पुराव्यानं मी बोलतोय. या ठिकाणी हा जीवनदत्त आरगडे माझा कोर्टामधला माझा वकील आहे मुंबई हायकोर्टमध्ये. तो आणि मी आम्ही दोघांनी ज्या वेळेला राजाभाऊ राऊत यांच्या विरोधामध्ये जे काही पुरावे घेऊन आपण या ठिकाणी रिट पिटिशन केला किंवा ड्राफ्टिंग केली, ती सगळी ड्राफ्टिंग जीवनदत्त आरगडे यांनी स्वतः केलेली आहे. ते वकील माझे आहेत. त्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही राऊतावरती कारवाई काय असेल ती कारवाई तक्रारी करा. मी दिलीप सोपाल, त्यांची सगळी फॅमिली आणि नागेश अक्कलकोटे आणि पुजारी सर यांच्यावरती मी कारवाई करतो. त्याचे पुरावे माझ्याकडे या ठिकाणी आहेत. या ठिकाणी मुंबई हायकोर्टामध्ये हे जे रिट पिटिशन केलेलं आहे, हे सगळं रिट पिटिशन मी ज्याप्रमाणे कागद दाखवत होतो त्याप्रमाणे जीवनदत्त आरगडे यांनी नागेश अक्कलकोटे त्यांची पत्नी, त्यानंतर या ठिकाणी त्यांच्याकडे काय मालमत्ता आहे त्या मालमत्तेचं विवरण, नगरपालिका असो, प्रॉपर्टी असो, एनए प्लॉट्स असो, ते स्वतः जीवनदत्त आरगडे यांनी केलेलं आहे. या ठिकाणी हे सांबरे साहेबांकडे या ठिकाणी पिटिशन होतं. हे सगळे त्याच्या ऑर्डर्स या ठिकाणी आहेत. हे जीवनदत्त आरगडे यांना रिट पिटिशन केलेला, पुढं त्याचप्रमाणे त्याने ईडी कडे केला, सीबीआय कडे केला, प्रत्येक विभागाकडे नागेशांना अक्कलकोटे त्यांची फॅमिली, पत्नी, त्याचप्रमाणे आत्ताचे माजी आमदार दिलीप सोपाल त्यांच्या घरची सगळी फॅमिली यांच्या विरोधामध्ये यांना संपूर्ण एजन्सी ज्या आहेत, मग त्यामध्ये काल ज्यांनी चौकशी करून कारवाई केली त्याप्रमाणे या ठिकाणी जीवन आरगडे याच्या तक्रारी त्या ठिकाणी दाखल आहे. आणि हसण्यासारखी गोष्ट आहे, ज्या माणसामुळे गुन्हा दाखल झाला, ज्या माणसामुळे नागेश अण्णावरती आज ही वेळ आली, उद्या तुमच्यावर सुद्धा येणार आहे सोपल साहेब. ह्या जीवन आरगडेचे 3 स्टेटमेंट अँटी करप्शनला झाले, मला माहिती आहे. 3दा स्टेटमेंट घेतलेले आहेत, अण्णाच्या विरुद्ध घेतलेले आहेत, तुमच्या विरुद्ध सुद्धा घेतलेले आहेत. आणि त्याला तुम्ही मांडीवर बसून पत्रकार परिषद घेता, किती हास्यास्पद आहे. मी केला तर मी केलाच मला सांगणार, मी केला होता राऊतावरती केला. तसं आरगडे तुम्हाला स्वतःला काहीतरी वाटलं पाहिजे, हा अस्तनीतला निकारा आहे. तुम्ही आमच्या जवळ होता, आमच्याकडे सुद्धा होता, आम्ही पोचला. काल सांगितलं त्या यांनी की 25-25 लाखाला आम्हाला यांनी केलेला आहे. अरे तुला वॉरंट निघाला, त्या जाधवला फसवलं म्हण 3 लाख रुपये भाऊसाहेब आंबेडकर तुला भरायला दिले, त्याला सुद्धा ढसायला तू कमी केलेलं नाही. आणि यामध्ये मला आश्चर्य एवढं वाटतंय
की जी व्यक्ती जो फिर्यादी थोडक्यात मूळ असतो, यामध्ये प्रॉब्लेम असा आहे सोपाल साहेब, या ठिकाणची जी इन्क्वायरी असते, अँटी करप्शनला इन्क्वायरीला पत्र आज दिलेलं नाही. तुम्ही जे म्हणता की आता निवडणूक आहे, निवडणुकीच्या तोंडावरती माझा मेन कोण कलाकार आहे, माझ्या कार्यकर्त्यावरती जाणून बुजून या ठिकाणी कारवाई केली, धाडांत खोट आहे. कारण कारवाई सुरू कधी झालेली आहे, या ठिकाणी पत्र आहे अँटी करप्शनचा, पुण्याच्या सोलापूरच्या अँटी करप्शनचा 19/4/2014 एप्रिल महिन्यातलं पत्र सगळ्या सराफ असोसिएशनला, महसूलला, तहसीलदारला, नगरपालिकेला, नागेश अण्णाच्या बाबतीतली जी प्रॉपर्टी आहे त्याच्याबद्दलची जी चौकशी आहे ती कधी सुरू झाली आहे? एप्रिल महिन्यामधलं हे पत्र सोलापूरचं आहे. सोलापूरला पत्र आलंय कुठून? पुण्यावरून. आणि पुण्याला पत्र कुठनं आलेलं आहे? ते मुंबई डीजी अँटी करप्शन वरून. हे जे कारवाई आहे ते या ठिकाणी आरगडे साहेबांनी जे काय कारवाई करायचा काय म्हणतात तक्रारी केल्या त्याच्यावरून या ठिकाणी कारवाई झाली. आता मी पोलीस खात्यामध्ये होतो, मीही या कारवाईला सामोरं गेलेलो आहे. मी कुणामुळे माझ्यावर अँटी करप्शन झालं, माझ्या कुटुंबाला कुणी आरोपी केला? सोपल साहेब, हे पाप तुमचं आहे, हे पाप तुमचं आहे. जनतेचं सिंपती मिळवण्यासाठी मतदान आपल्याकडे वळावं म्हणून राऊतावरती आरोप करताय. सोपल हा दादांचा खोटा आहे. ही कारवाई वर्षापासून चाललेली आहे. त्याचा कावळा बसायला फांदे तुटायला जी म्हणतो त्या पद्धतीने हे घडलेलं आहे. तुम्ही सुद्धा भाऊसाहेब आंदळकर ज्या वेळेला पोलीस इन्स्पेक्टर होता त्यावेळेला तुम्ही मला नोकरी करू दिली नाही. त्यावेळेला RR पाटलाकडून माझी अँटी करप्शन इन्क्वायरी क्लोज, आता पेपर माझ्याकडे आहे सगळं, अँटी करप्शन इन्क्वायरी माझी क्लोज झाली होती. डीजी अँटी करप्शननं मला क्लीन चिट दिली होती 2009 साली. त्यानंतर त्याचा माता थडकला. त्यानंतर त्यानं या ठिकाणी परत एक निनावी अर्ज घेतला. त्या अर्जावर भाऊसाहेब आंदळकरची चौकशी का करायला लावली? तर माझे काही मेहुणे इथं मातब्बर त्यांच्या बरोबर होते. मी पोलीस खात्यातला इन्स्पेक्टर होतो. त्याला असं वाटलं असेल ह्याच्याकडे काय भरपूर काय पैसा असेल, तो बाहेर आल्यानंतर इथं मला हा काळ ठरणार आहे, राजकारणाला मला दुश्मन ठरणार आहे. म्हणून दिलीप चोपाल यांनी त्या ठिकाणी माझ्यावरती पुन्हा या ठिकाणी अँटी करप्शनची कारवाई करायला भाग पाडलं. त्या ठिकाणी एक अधिकारी होते आपल्या तालुक्यातले, आम्ही या रेकॉर्डवरती आहे, मी तक्रारी दिल्या की बाबा हा तालुक्यातला अधिकारी आहे, याच्याकडे इन्क्वायरी देऊ नका ठोंगे पाटलाकडे. त्यावेळी सुद्धा ह्यानं दबावापोटी रिटायर होणाऱ्या अधिकाऱ्याकडे तक्रार दिली आणि त्यांनी खोटा गुन्हा दाखल कधी केला माहितीये? RR पाटील उपळाई रोडला आला होता, होम गृहमंत्री होते ते ह्याचे राज्याचे. त्यावेळेला या ठिकाणी माझ्यावरती RR पाटलानं भाषण केलं. आज जसं तुम्ही म्हणताय आगळेवाच्या सभेत राऊत कसे बोलले, अहो ती माहिती मिळत असती ना. तुमच्या जवळ असणारे शेजाऱ्याला घेऊन बसता, तो तुमचा काय कर्दन काळ आहे आणि त्या राऊताला काय माहिती मिळली, काय बोलला असेल. परंतु RR पाटलानं गृहमंत्री जबाबदार व्यक्तिमत्व असताना तुम्ही त्यावेळेला या ठिकाणी माझ्यावर भाषण केलं. ते रेकॉर्डवरचं मी टाकतो आज उद्या. त्यावेळेला म्हणले की त्या इन्स्पेक्टरचं मी का तर मी मार्केट कमिटीला उमेदवार उभा केले होते. तुम्हाला माहिती आहे मार्केट कमिटी संदर्भामध्ये काय झालं. त्या ठिकाणी निवडणूक बाजार समितीची 2011 लागली. त्यावेळेला मी उमेदवार उभा केले. त्यांचे आज सुधीर भाऊ बरोबर माझं त्यांचं काय झालं हे तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. त्या पद्धतीने या ठिकाणी यांनी माझ्यावरती कारवाई करायचा प्रयत्न केला. या ठिकाणी ह्याचे वसंत डावकरे साहेबांचं मॅटर यामध्ये काडी करायचा प्रयत्न सोपलानी केला. या ठिकाणी मॅट कोर्ट तुम्हाला माहिती आहे, कोर्ट माझ्या बाजून निकाल देत आहे. मला 3दा सस्पेंड केलं जात आहे, 7दा बदल्या केल्या जातात स्वप्नाच्या सांगण्यावरून. त्यावेळेला प्रत्येक वेळेला मॅट कोर्ट या ठिकाणी ही करत आहे. त्यावेळेला मॅट कोर्टाला मांडत चाललंय असं सोपल म्हणाले. कोर्टाला मांडत चाललंय आंदळकरच्या बाजूने निकाल देताना. मॅट कोर्टावरती कुराड. मॅट कोर्ट हे तुमच्या माझ्या जे नोकरदार आहेत त्यांना न्याय देणारे कोर्ट आहे. ते न्याय देत होतं, मला सस्पेन्शनला स्टे देत होतं, माझ्या बदलीला स्टे देत होता. त्यावेळेला सोपल साहेब नंगा नाच तुम्ही त्यावेळेला केला. आणि त्यावेळेला तुम्ही आज बघितलं असेल तुम्ही सभापती आज घोषणा करणार आंदळकरावर काय कारवाई करणार. किती धारेवर बंड माणसाने का आत्महत्या करायची होती का? भाऊसाहेब आंदळकर हे बार्शीचं काय रक्त भगवंताचं रत्न आहे, तुला घाबरणार कधीच नव्हतं दाखवलेले आहेत. हे वर्षभर झालं अण्णाची चौकशी चालू आहे, सोपल साहेबांची सुद्धा चालू आहे. त्याच्यात 3-3, 4-4 स्टेटमेंट जीवन आरगडीचे कुंभार साहेबांकडे त्या अँटी करप्शन DYSP कडे झालेले आहेत. आणि त्यामुळं
या ठिकाणी तुम्ही कुणाचेही नाही, हा कारवाईचा फार्स, यामध्ये काडी मात्र संबंध राजेंद्र राऊत यांचा नाही. मतदारांनी हे ध्यानात ठेवावं. त्याच्यात पायाखालची वाळू घसरलेली आहे म्हणून ही पत्रकार परिषद घेत आहे आणि काय पण सांगताय, याला काही तथ्य नाही. मी आता